हॅलो सर. आदित्य, तुला फंडिंगची रक्कम मिळाली ना? आत्ताच किर्लोस्कर कंपनीमधून एक मॅनेजर आले होते, त्यांनी मला ते अमाऊंट दिली. मी त्यांना सांगितलं सर की मला कशाला तुम्ही डायरेक्टली. हे बरं झालं. येस सर, आता आपल्याला कामाला सुरुवात करता येईल. आदित्य, एक काम कर, ती रक्कम घेऊन तू ताबडतोब माझ्या घरी ये. येस सर, येस. मी आत्ता ताबडतोब निघतो आणि तुमच्याकडे पोहोचतो. येस सर. परू तू हे सगळं पूर्ण कर, ओके? आणि पूर्ण झाल्याशिवाय झोपू नको. मी जाऊन येतो. एक मिनिट, कुठे चाललात तुम्ही? म्हणजे आत्ता चाललात, आत्ता परत कुठे चाललात? अगं जरा काम आहे, मी आलोच जाऊन. सर हे बघा, दिवस मावळत आलाय, तुम्ही आत्ता या यायला जाऊ नका ना प्लीज. परू, तुला कळतंय का, उद्यापासून काम सुरू करायचं आहे. मला आत्ता जाणं खूप गरजेचं आहे. ही जी अमाऊंट आहे ना, ती बॉस पर्यंत पोहोचवली पाहिजे, म्हणून जातो. बरं ठीक आहे, पण तुम्ही लवकर घरी या हा. जास्त वेळ लावू नका, मी वाट बघते तुमची. आजी 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 हळूहळू. आजी पाणी घे, पाणी. आजी आजी बस, उठून बस, उठून बस. आजी हळू. पाणी. आजी पाणी पी. हो गाजी, हो. आदित्य सर, आजीची तब्येत लई बिघडत चालली आहे. मगाशी अंग सुद्धा गरम झालं होतं तिचं. म्हणजे मी पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या डोक्यावर, पण तिला बरं वाटत नाहीये. मला असं वाटतं की डॉक्टरांना बोलवायला पाहिजे. पाणी पण पित नाही. मी बोलतो डॉक्टरांना. आजी तू पड तोपर्यंत. पड. मी एक काम करतो. आदित्य सर, मला असं वाटतं की आजीच्या तब्येतीत काही सुधारणा होणार नाही. आपण आजीच्या पोराला लवकरात लवकर शोधायला पाहिजे. म्हणजे आजीने एकदा तिच्या पोराला बघितलं ना, तिला बरं वाटेल. हो मी ठीक आहे. मी एक काम करतो, मी प्रीतमला फोन करून रिमाइंड करतो आणि डॉक्टरांना पण घेऊन येतो. मी थांब. सावकाश. जॅक्सन हॉलमध्ये ते एक्झिबिशन भरणार आहे. ऐक तिकडं दादाच्या प्रोजेक्टसाठी लागणारे 25 लाख रुपये आपण त्याला पुढे केले. म्हणजे इनिशियल अमाऊंट आहे, पण ह्यामुळे त्याचं ऍटलिस्ट काम सुरू होईल. गुड. मला ना अशी इनर फिलिंग आहे की हे प्रोजेक्ट कमालच होणार आहे. हा, आणि त्याचा पण ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हटल्यावर तो पण एकदम जीव ओतून काम करेल ना. हे बघा, 100 वर्ष आयुष्य आहे. बोल. हा बोल ना. प्रीतम. काय रे, तुझा आवाज असा काय येतो? प्रीतम, आजीची तब्येत अजून बिघडत चालली आहे. तुला आठवतं ना, डॉक्टरांनी सांगितलं होतं तर तिच्या जवळच्या लोकांना बोलून घ्या. तू तिच्या मुलाचा काही शोध घेतलास का? हो, मी बघतोच आहे ते. इनफॅक्ट मी आधी पण काही लोकांना सांगितलं होतं. मी त्यांच्याकडून फॉलोअप घेतो. ओके, हे बघ, तू आजीची काळजी घे. मी उद्यापर्यंत तुला तिच्या मुलाचा पत्ता शोधून देतो. ओके, प्लीज प्लीज बघ ना, लवकरात लवकर. काय रे, काय म्हणत होता आदित्य? ऍक्च्युली तो आणि पारू ज्या आजीकडे राहतात तिची जरा तब्येत बिघडली आहे. मग आपल्या फॅमिली डॉक्टरांना पाठवायचं का तिकडे? नाही नको, दादानी डॉक्टरची व्यवस्था केली आहे. ओके ओके ओके, बरं ठीक आहे. मला खात्री आहे आदित्य नीट काळजी घेईल आजींची. घ्या, आता तर पैसे पण ट्रान्सफर झालेत. काय वाटतं डॉक्टर? आत्तापर्यंत सगळं ठीक होतं, पण आता आजीची तब्येत खालावत चालली, त्यामुळे मला आजीला दवाखान्यात ॲडमिट केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. चालेल ना, लगेच ॲडमिट करूया. मला जरा तुमच्या दोघांशी बोलायचं आहे. मग बोला ना. तुमचं दोघांचं आजींवर खूप प्रेम आहे. तुमच्या दोघांची आजींबद्दलची तळमळही मला माहिती आहे, पण आजींचा आजारच एवढा मोठा आहे की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. आणि त्यांच्या ट्रीटमेंटचा खर्चही खूप मोठा आहे. एवढे पैसे तुम्ही उभे करू शकाल का? पैशांची काळजी करू नका. काही झालं तरी आजी बरी झाली पाहिजे. तुम्ही प्लीज लवकरात लवकर तिला ॲडमिट करून घ्या. पैशांची व्यवस्था मी बघतो.
बरं मी निघतो. हो येस सर. एक मिनिट मी येतोच. आदित्य सर, डॉक्टर बराबर बोलतात. काय? कसे पैसे जमा करणार आहोत आपण? हे बघा, तुम्ही आत्ताच नोकरीला लागलात. जे पैसे मिळत आहेत त्यातच आपण समजा भागवतोय. मग आजीच्या दवाखान्यासाठी कसे पैसे नाही मला माहिती नाही पारू, आता काहीच नाही मला माहिती. आजी बरी झाली पाहिजे बस. ती ती मला तिचा नातू म्हणते. आपल्या आपल्या कठीण परिस्थितीत तिने आपल्याला एक घर दिलं राहिलं. मी तिला काही होऊ नाही देणार. तू आणि पैशांची काळजी करू नको, मी बघतो. तिला तिला हॉस्पिटलला न्यायची तयारी कर. मी बॅग भरतो. ठीक आहे सर? ऐक, तिचे एक साडी घे एक्स्ट्रा. आदित्य, आजीसाठी ही औषधं घेऊन ये. सर ही औषधं? हो. ओके सर. हॅलो सर. सर ऍक्च्युली काय रे, कुठे आहेस तू? तू माझ्याकडे पैसे घेऊन येणार होतास ना, अजून नाही आला? येस सर. मी त्यात तू मला न सांगता ऑफिसला दांडी मारलीस. हा, काय चाललंय काय तुझं? सर प्लीज. काल मिळालेले पैसे घेऊन पळून ते गेला नाहीस ना? सर सर काय बोलताय सर? मी पैसे घेऊन का पळून जाईन? मी काय तुम्हाला सर प्लीज हे बघा, माझ्या इथे ना एक इमर्जन्सी झाली, त्यामुळे मला ते मला काही माहित नाही. तू आत्ताच्या आत्ता मला पैसे घेऊन इथं हवायस. सर आत्ता नाही जमणार मला. प्लीज तुम्ही मी ताबडतोब फ्री होतो आणि लवकरात लवकर पैसे घेऊन येतो तुमच्याकडे. याचा माज उतरवायलाच पाहिजे. त्याला प्रोजेक्टचे एक ऍडव्हान्स पैसे काय मिळाले, उलट मलाच बोलायला लागलाय. हे अहिल्या मॅडमला सांगायलाच पाहिजे.